स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या बुलढाण्यातील निवासस्थानीच बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांना कोणतीही अट किंवा निकष न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। सन 2019च्या कर्जमाफीमधील 50,000 रुपयांची जाचक अट रद्द करण्यात यावी। शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा तात्काळ देण्यात यावा आणि गेल्या महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय आणि हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, मग यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा तुपकर यांनी दिला आहे। पुढे बोलताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत कडाडून टीका केली। महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना सरकारने 1.5-2 वर्षांपूर्वी 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कर्जमाफी दिलेली नाही। आम्ही सरकारकडे कर्जमाफी म्हणजेच कोणतीही भीक मागत नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्यावर लादल्या गेलेल्या कर्जातून मुक्ती मागत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले। सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस आणि दूध यांसारख्या शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। त्यातच सरकारने नागपूर आंदोलनादरम्यान 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु त्यात अत्यंत जाचक अटी घालण्यात आल्या आहेत। 2019च्या योजनेचा दाखला देत ते म्हणाले की 5 लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्याला केवळ 50,000चा लाभ घेण्यासाठी 4.5 लाख रुपये स्वतः भरावे लागणार आहेत। यासाठी शेतकऱ्याला पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागेल। त्यामुळे ही सरकारची योजना कर्जमाफी नसून वन टाइम सेटलमेंटद्वारे केलेली कर्ज वसुली आहे, असा घणाघात त्यांनी केला। तुपकर यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। अनेक दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने आता हे टोकचे पाऊल उचलण्यात आले असून भूतकाळात झाली नाही अशी ही लढाई असेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आताची ही लढाई आर या पारची असेल, एकतर हे सरकार राहील किंवा आम्ही शेतकरी राहू, अशा थेट इशारा देत त्यांनी संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे। सरकारने सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त करू, 7/12 कोरा करू, आणि 1.5 वर्ष उलटून गेलं, 1.25 वर्ष झाले तरी हे कर्जमाफी द्यायला तयार नाही। आम्ही जी कर्जमाफी मागतो आहे, आम्ही माफी मागत नाही, आम्ही मुक्ती मागतो आहे। आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे। यांनी सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, यांनी कापसाला भाव मिळू दिला नाही, यांनी कांद्याला उसाला भाव मिळू दिला नाही, यांनी दुधाला भाव मिळू दिला नाही। जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची व्यवस्था तयार झाली तेव्हा तेव्हा यांनी निर्यातीवर बंदी आणली आणि सोयाबीन आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, कापूस आयात करून कापसाचे भाव पाडले आणि दुर्दैवानं शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं आणि म्हणून आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। आणि सरकारनं आता आम्ही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपुरात, तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ, पण दुर्दैवानं इतक्या जाचक निकष आणि अटी त्या कर्जमाफीमध्ये घातल्या गेले की 10 ते 15% शेतकरी सुद्धा त्या कर्जमाफीमध्ये बसणार नाही। उदाहरणार्थ 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला त्यांना फक्त 50,000 रुपये मिळणार आणि वरचे पैसे त्यांनी भरायचे। म्हणजे ज्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे त्याला 50,000चा लाभ घ्यायचा असेल तर 4.5 लाख रुपये भरावे लागतील, म्हणजे त्याला सावकाराच्या दारात जावं लागेल। म्हणजे एका बाजूला यांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आम्हाला सावकाराच्या दारात जाऊन कर्जबाजारी व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे। म्हणजे पुन्हा एकदा कर्जबाजारी करण्याचं काम सरकार या निमित्तानं करत आहे। आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। पण आता जे आंदोलन आजपासून सुरू झालं हे भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे। एक तर सरकार जाईल, नाही तर आम्ही शेतकरी राहू। आर या पारची लढाई आता इथून पुढे करायची आहे। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबायचं नाही, या निर्धारानं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।